विक्रीस बंदी असलेला 20,000 रुपये किंमतीच्या नायलॉन मांजा जप्त श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी। श्रीरामपूर आज दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी 17:45 वा। शाहरुख नूरमोहम्मद पठाण, वय 27 वर्षे, राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर यांचे राहत्या घरामध्ये विक्रीस बंदी असलेला नायलॉन मांजा असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने माननीय पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशाने तात्काळ सदर ठिकाणी पंचासह जाऊन खात्री केली असता त्याच्या घरामध्ये खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळून आला। 21,000 रुपये किंमतीचे मोनो KTC कंपनीचा नायलॉन मांज्याचे 20 नग प्रत्येकी 1,000 रुपये किंमतीचे 20,000 रुपये एकूण येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करून जप्त केला व नमूद आरोपीवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1074/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 2,23,125 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1984 चे कलम 5-15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की प्लास्टिक किंवा पक्क्या धाग्यापासून बनविलेल्या नायलॉन मांज्याच्या विक्रीमुळे पक्ष्यांना, प्राण्यांना व मानवी जीवितास तीव्र इजा होऊन अपराध घडणे किंवा जीवितहानी होऊ शकते ही माहिती असताना देखील तसेच माननीय जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर निर्णय क्रमांक D.C. कार्या 9/1-2376/2025 अहिल्यानगर दिनांक 12 डिसेंबर 2025 अन्वये काढलेल्या निर्देशाची अवज्ञा करून इतराची जीविताच्या सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती करून नायलॉन मांज्याची विक्री करण्याकरिता दुकानामध्ये, घरामध्ये साठवताना किंवा विक्री करताना कोणी मिळून आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला किंवा डायल 112 वर कॉल करून माहिती दिल्यास सदर इमसावर तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, माननीय अप्पा पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, जयदत्त भवर यांचे मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे, पोको संभाजी खरात, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, पोको अमोल पडोळे, पोको सचिन दुकळे, पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर तारडे, सचिन काकडे, रवींद्र शिंदे यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू त्रिभुवन हे करीत आहेत। लोकन्याय न्यूज चॅनलसाठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी।